सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। आठवण सूर्याची साठवण स्नेहाची, कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा स्नेह वाढवा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला। मकर संक्रांतीच्या नगर सह्याद्री व न्यूज 24 सह्याद्रीच्या संपूर्ण परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। शेवगाव तालुक्यातील बोदेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। बाडगव्हाण रस्त्यालगत असलेल्या 4 वेगवेगळ्या वस्त्यांवर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला चढवत मोठा दरोडा टाकलाय। या घटनेत दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत 3 जण गंभीर जखमी झाले असून परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार बोदेगाव येथील बाडगव्हाण रोड परिसरात कचरू श्रीपती खिळे हे आपल्या कुटुंबासह शेतातील वस्तीवर राहतात। बुधवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने खिळे वस्ती आणि वैद्य वस्तीला लक्ष्य केला। दरोडेखोरांनी सुरुवातीला आप्पासाहेब कचरू खिळे यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला। जिल्ह्यातील अकोले, कोपरगाव आणि संगमनेर येथील 30 बेडच्या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 100 बेडमध्ये रूपांतर करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। जिल्ह्यातील आरोग्य सुविधा बळकट होण्याच्या दृष्टीने शासन रस्त्यावर पाठपुरावा सुरू असल्याचं सांगून नामदार विखे पाटील म्हणाले। अहिलानगर येथे यापूर्वी सुमारे 18 कोटी रुपयांच्या निधीतून कार्डियाक कॅथे लॅबची सुरुवात करण्यात आली आहे। या सुविधेचा मोठा लाभ जिल्ह्यातील रुग्णांना होत असून या लॅब मधून आतापर्यंत 13 रुग्णांच्या एंजिओग्राफी, 3 रुग्णांच्या एंजिओप्लास्टी आणि 77 रुग्णांच्या 2D इको चाचणी करण्यात आली आहे। पोलीस कर्मचाऱ्यांसह 3घांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकत सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आलाय। बोदेगावातील बाडगव्हाण रस्त्यालगत असलेल्या खिळे वस्ती व वैद्य वस्तीवर मकर संक्रांतीच्या दिवशी बुधवारी मध्यरात्री हा दरोडा पडला। तलवारीसह शस्त्राचा धाक दाखवत दरोडेखोरांनी महिला पुरुषांना केलेल्या मारहाणीत 3 गंभीर जखमी झाल्यात। पोलीस कर्मचाऱ्यांचे वडील पांडुरंग वैद्य हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथे उपचारार्थ हलविण्यात आले। सहकार महर्षी शंकरराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या 51वा गाळीत हंगाम चालू असून अखेर कारखान्याचे 4,72,340 मेट्रिक टन ऊस गाळप झालाय। सरासरी प्रतिदिन 6,500 मेट्रिक टन ऊसाचे गाळप होत आहे। कारखान्याचा गाळप हंगाम 10 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे। त्यामुळे सभासद शेतकऱ्यांनी नागवडे कारखान्यास गळीतास देऊन सहकार्य करावं असं आवाहन कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केलंय। भंडारदरा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असते, मात्र याच गर्दीचा फायदा घेऊन या परिसरात गुन्हेगारी घटनाही वाढत असल्याचं दिसतंय। गेल्या 2 वर्षात परिसरात 4 अनोळखी मृतदेह आढळल्यात। यात 1 तरुणी आणि 3 पुरुषांचा समावेश आहे। त्यांची ओळख अजून पटलेली नाही, त्यामुळे मृत्यूचे गूढ अजूनही उलगडलं नाही। तशातच नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भंडारा धरणाच्या पायथ्याशी कुजलेले अवस्थेत 1 तरुणाचा मृतदेह आढळला। पोलिसांचे प्रयत्न तिथेही अपुरे पडले आणि तिची ओळख न पटता अनोळखी म्हणून तिची फाईल पुढे गेली। त्यामुळे भंडारदरा धरण परिसरातील हा टुरिस्ट स्पॉट डेट मिस्टरी बनत चालला असून 5ही मृत्यूचे गूढ उलगडण्यात जोपर्यंत पोलिसांना यश येत नाही तोपर्यंत अशा गुन्हेगारीसाठी हा स्पॉट सेफ झोन समजला जाण्याची भीती आहे। सध्या टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। संगमनेर नगरपालिकेची निवडणूक पार पडली।
नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांसह स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांनी पदभार स्वीकारला. रामकृष्ण सभागृहात विशेष सभा पार पडली. या पार्श्वभूमीवर पालिकेत नगरसेवकांचा प्रवेश झाल्यामुळे आता काम चुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे. तर दुसरीकडे मात्र नागरिकांना आता विकास कामाची प्रतीक्षा लागली आहे. तब्बल 4 वर्षांपासून संगमनेर नगरपालिकेत प्रशासकीय राज होतं. त्यामुळे अधिकारी कर्मचारी मनमानी कारभार करत होते. त्या काळात नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाकडे फारसं लक्ष गेलं नाही. शेवगाव नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरोजुद्दीन पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी 4 पक्षांकडून 6 अर्ज दाखल झाले होते. मात्र भाजपामध्ये झालेल्या अंतर्गत वादानंतर 5 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने पटेल यांचा मार्ग मोकळा झाला व त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. अकोलेकडून राजूरच्या दिशेने येणाऱ्या भरधाव कारने दुचाकींना जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात अस्मिता संतोष रेंगडे या तरुणीचा मृत्यू झाला, तर 2 दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्यात. ही घटना मंगळवारी सकाळी 10:30च्या सुमारास जामगाव परिसरात घडली. या प्रकरणी जखमी मुकुंद लक्ष्मण माळवे यांनी अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे बोदेगाव बाडगव्हाण रस्त्यावरील खिळे वैद्य व खंडागळे वस्तीवर अवघ्या 1 तासात 6 ते 8 तोंड बांधलेल्या दरोडेखोरांनी 4 घरांवर धाडसी दरोडे घातला. चाकू, कटवणी, तलवारीचा धाक दाखवत नागरिकांना मारहाण करत सोन्या चांदीसह लाखोंचा ऐवज लंपास केलाय. यामध्ये वैद्य वस्तीवर चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यात. या घटनेने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथे सांगतोय तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.